चला रोल करूया. चालू तिरंगा यात्रेसाठी सर्व विद्यार्थी आले होते. मोठा विजय झाला. जबाबदारी मला असं वाटतं की आजचा जो विजय आहे हा या तरुणांचा आहे. कारण मागच्या 12 वर्षामध्ये तुम्ही पाहाल तर या देशामध्ये विरोधी पक्षाने देखील हिंमत दाखवली नव्हती की मोदींचा राजीनामा मागितला पाहिजे. बरोबर आहे. पण लहान लहान मुलं आली, रस्त्यावर उभं राहिली आणि ओरडून ओरडून म्हणाली की मोदींनी राजीनामा द्यायला पाहिजे, मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावे लागेल. हा खूप मोठा विषय. असं म्हटलं जात होतं की 2029 नंतर आपला देश हा हुकुमशाहीकडे जाईल. परंतु या मुलाने दाखवलं की या देशामध्ये स्वतंत्र भारतातच आम्ही राहतो आणि हा देश कोणी एक माणूस चालवू शकत नाही. हा संविधानानुसारच चालवावा लागेल. हा एक मोठा मेसेज या सर्व तरुणांनी या देशाला दिलेला आहे. ज्या पद्धतीनं या सगळ्या जेनझी तरुणांच्या हातामध्ये आजचे जर फलक बघितले तर अनेक मंत्र्यांचे मोदी शहा अनेक मंत्र्यांचे फोटो होतं. त्यामुळे नेमक्या जेनझीच्या मनात काय असा आता प्रश्न निर्माण झाला. मला वाटतं या जेनझींच्या मनात हे 500 रुपये घेऊन मतदान करणारी लोक नाही आहेत. हे जे आता आंदोलनाला आले आहेत हे बाहेर जाऊन 1000 रुपयाचा पिझ्झा खाणार आहेत. त्यामुळे हे कोणाच्याही दबावाखाली राहणारी ही मुलं नाहीत. तुम्ही पैसे दिले त्यांनी मतदान केलं. यांच्या घरी तुम्ही इन्कम टॅक्स आणि ईडी पाठवणार नाहीयेत. त्यामुळे हे कोणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्ही चुकलात तर तुम्हाला ते शिक्षा देणार. याच्या पुढे तुम्हाला सांगतो, जर एखाद्या मंत्र्यांनी पुन्हा काही प्रयत्न केला भ्रष्टाचार करायचा किंवा एखाद्या गोष्टीत दुर्लक्ष करायचा तर पुढची पण लवकरच पडेल एवढं निश्चित. एक चूक एक मंत्र्याला राजीनामा अशा प्रकारचीच भारतात भविष्यातली परिस्थिती असेल. बघा, आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतोय की हा आंदोलन, हा विजय हा त्या मुलांचा आहे. आम्ही फक्त त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलेलो. जर आम्ही नसतो ना तर तुम्ही या सत्ताधाऱ्यांनी यांना घराघरातनं उचलून नेलं असतं. तुम्ही त्या दिवशी दादरची परिस्थिती बघाल तर या पोरांना गल्ली गल्लीतनं खेचून काढत होते. आमचे अमित साहेब आणि आदित्य साहेब उभे राहिले त्याच्यामुळे त्या दिवशी ही मुलं वाचली आणि त्याच कॉन्फिडन्सच्या भरोशावर आज ते इथे आलेले आहेत सगळेजण. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आम्हाला सांगू नये. ज्यांनी लाठीचार्ज केला दिल्लीत, ज्यांनी मुंबईमधल्या मुलांना घराघरात जाऊन उचलण्याचा प्रयत्न केला, त्यांनी आम्हाला लाभाच्या गोष्टी सांगू नये. आम्ही यांचे संरक्षक म्हणून यावेळेला इथे उभे होतो. तुमच्यासारखे आम्ही लाचार नाही आहोत. आम्ही या जेनझींच्या पाठी कायमस्वरूपी उभे राहणार. ते जिथे तुम्ही जिथे चुकाल त्यावेळेला आम्ही ह्यांच्यासोबत तिथे उभे असू. भाजपचे नवनाथ बन असं म्हणतायत की जेनझी पूर्णपणे मोदींच्या मागे उभे आहे. कसं काय? एवढ्या रस्त्यावरच्या शिव्या त्यांनी ऐकलेलं दिसत नाही. पाहिलं तर घोषणा सगळ्या वाचून दाखवू शकतो मी काय काय घोषणा आहेत त्या. मला वाटतं नवनाथ बन वगैरे हे लोक अंधभक्ताच्या पलीकडचा जो भक्त असतो ना ते आहेत ते. त्यामुळे त्याच्याकडे भाऊ नका. ऍक्च्युअल परिस्थिती पाहिजे आहे. बघा मागणं आवाज येतोय. मी खरं सांगतो, मला 19 वर्ष झाली राजकारणात येऊन. मी 19 वर्षात शिवतीर्थाच्या बाहेरचा असा सभा ऐकल्यावर कधी नाही. सभा झाली, लोकांनी सांगितलं घरी जा, गेले. आज 1.5 तास झाला सभा संपून. हा जल्लोष आहे. आता यांना काय आम्ही पकडून ठेवलंय का इथे? यावरच एक प्रश्न, ज्यावेळेला राजकीय नेत्यांची एखादी सभा असते त्याला गर्दी आणणं किंवा जमवणं एक मोठं आव्हान असतं. अवघ्या एका मेसेजवरती ही तरुणी हे मतांमध्ये रूपांतर भविष्यात होऊ शकतं. आम्हाला मतांशी घेणं देणंच नाहीये. आत्ता ज्या 21 मुलांचा जीव गेलाय ना त्यांच्यासाठी उभं राहणं आमच्यासाठी महत्वाचं. हे 21 मुलं म्हणजे हे भारताचं भविष्य होते. हे ब्रेन होते, सगळे हुशार मुलं होती ही सगळी. आज आपण 21 हुशार मुलं गमावली या देशाने आणि त्याच्यानंतर जर राजीनामा द्यायला तुम्हाला लाज वाटत असेल ना तर देशाचं भविष्य ठरवू शकत नाही. हे मोदी सरकार ठरवू शकत नाही. तुम्ही कालचा एक व्हिडिओ बघा, शिवाजी पार्कचाच व्हिडिओ आहे. 2014ला मला चांगलं आठवतं, शाळेतनी जाणारी मुलं बोलली अबकी बार मोदी सरकार. 2026 शिवाजी पार्क त्याच पद्धतीची मुलं बोलत होती मोदी साला चोर आहे. हा बदललेला भारत आहे आणि ही सुरुवात आहे. तुम्ही भविष्यात या मुलांना विकत घेऊच शकणार नाहीत. तुम्ही पैसे द्या नाही तर काही करा. ही पोरं तुम्ही विकत नाही घेणार. ही मतं तुम्हाला आता याच्यापुढे कधीच करणार नाही. तुम्ही विसरून जा. हा, आणि तुम्हाला घाबरू पण शकत नाहीत. आता ही मुलं मला इथे भेटली होती. मी त्यांना 2-3 दिवसात सन्माननीय राजसाहेबांना भेटवून देणार आहोत. आमचे आदरणीय अमित यांच्या नेतृत्वात या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी चळवळ आम्ही उभी करू. अजून एक 2-3 विषय आहेत देशासमोर. एक म्हणजे राम मंदिराच्या पद्धतीनं चोरी झाली तो विषय. अहो, रामच कोपला. हे जे घडलंय ना तिथे रामच कोपल्यावर. या रामाच्या नावाने तुम्ही 1992 पासून राजकारण केलं.
सत्तेत आलात त्याच रामाच्या मंदिरात तुम्ही चोरी केलीत आणि तेच भोगलत तुम्ही. ही जी उतरती कळा आहे ना, हे तरुण जे रस्त्यावर उतरलेत हा प्रत्येक जण रामाचा अवतार आहे. आणि यांनी तुम्हाला दाखवून दिलं रस्त्यावर उतरून की मोदी साला चोर आहे. चलो, बाय. आपण पाहतोय हे शिवाजी पार्कमध्ये दृश्य आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि अमित ठाकरे देखील इथे उपस्थित होते. थोड्याच वेळापूर्वी विजयी रॅली, ठाकरे बंधूंची विजयी रॅली यशस्वीपणे पार पडलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.